पाणी हे जीवन कोणी कोणी वाचले ना? कोणतं पाणी म्हणजे जीवन? गटारातलं, फिल्टर, कॉर्पोरेशनचं, कुठलं पाणी म्हणजे जीवन? शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी, चांगलं मिनरल युक्त पाणी, आपल्या शरीरासाठी हितकारक असं पाणी म्हणजे जीवन. पण आज 99% आजार होण्याचं मेन रिझन आहे पाणी. काय आहे? पाणी. किती टक्के रिझन? 99% रिझन पाणी आहे. ह्या पृथ्वीवर आधीच पाणी कमी आहे, त्यातलं पिण्यायोग्य पाणी तर भरपूर 1% पाणी आहे फक्त पृथ्वीवर. किती? 1% पाणी आहे. कसलं? पिण्यायोग्य, पिण्यालायक 1% पाणी. मग सांगा तुम्ही आज काय चाललंय? लोकांना वाटतं फिल्टर बसवला, आरो बसवला, कॉर्पोरेशनचं पाणी म्हणजे आम्ही कसलं पाणी पितोय? अजिबात नाही. आज एवढे मोठे आजार, हेल्थचे प्रॉब्लेम होण्याचं मेन रिझन आहे पाणी. आणि मला प्राऊड वाटतोय आज आपली कंपनी इथून मागे हेल्थवर तर मोठं काम करतेच आहे, पण मागच्याच महिन्यामध्ये एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केले ज्याचं नाव काय आहे? आयोनायझर. प्लीज मला सांगूशी का वाटते माहितीये का? लय महत्वाची गोष्ट आहे. रेड क्लास शुद्ध हेल्दी पाणी देणं म्हणजे कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये हायर लेवलचं कॉन्ट्रीब्युट करणं. म्हणजे लोक मग एखाद्या वेळेस खाण्यापिण्यापासून जगतील पण पाण्यापासून जगू शकतात का? पाणी कंपल्सरी पाहिजे, पण हेल्दी पाणी पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे. आणि शुद्ध पाणी म्हणजे कुठं? नॅचरल डोंगरातलं, खडकातलं पाणी. कुठं डोंगर आहे तुमच्याकडं? कुठला खडक? आपल्या घरात कुठलं नॅचरल पाणी येतं माहितीये? सगळ्या पाईपलाईन एक तर गटारातून असतात, नाही तर नाल्या बिल्यातून असतात, नदीतून. बरोबर आहे? असेच असतात. तिथं त्यांना हुसास काढून ठेवलेले असतात माहिती तुम्हाला? हुसास पाणी लीक होण्यासाठी चिकट झालेलं असतं. मग त्याच ठिकाणी लोक कचरा टाकतात, घाण टाकतात, माहिती सगळं ते आपलं लोळी चालू असते ते म्हणजे कळलं तुम्हाला? आणि येऊन फिरून कुठं आउट साईडला असेल तर मग सगळं चालू असतं तिथं सगळं. कळलं ना? आणि ते सगळं पाणी कुठे येतं? पाईपलाईन. आणि पाईपलाईन मधून कुठे येतं? घरात नाही, पाईपलाईन मधून तुमच्या एरियामध्ये जी मोठी आणि त्या टाकीतून मग तुमच्या घरी जाणार. बरोबर आहे का? त्या टाक्या कधी साफ केल्यात, कोणी साफ केल्यात, कसं झालंय, काय काहीच माहित येते आणि आपण वापरतोय. मला कळलं मागच्या वर्षी पुण्यात आहे ना, तर नाही का आपलं कुठलं खडकवासल्याचं पाणी येतं, पर्वती पाहिजे तिथं सांगितलं जनावर मरून आले ते 2-3 लोक लाश. आणि म्हणून सगळे लोक म्हणतात पाण्याचा वास होतो, पाण्याचा वास होतो, तरी प्यातात 8 दिवस. नंतर कळलं सगळं सडून देत मिळून पडलो होतो. माहितच नाही आपल्याला असलं पाणी आपण पितो. नको नको ते आजार, म्हणजे आजाराने एवढं प्रॉब्लेमचं रिझन मेन पाणी. येतं लक्षात? तर क्लास लेवलचं प्रोडक्ट आपलं कुठलं? आयोनायझर. ज्या प्लॅटिनमच्या प्लेटला टच करून पाणी आपल्याकडे येतं. प्लॅटिनम चांदी सोन्यापेक्षा पण महाग काय असतं? प्लॅटिनम. डोंगरातलं खडकातलं पाणी कसं? मातीतून खडकातून काय म्हणतो आपण? आदरच खाली येतं आणि ते नॅचरल मिनरल्सद्वारे ते पाणी पितो आपण. आमच्या गावाकडे प्यातात. राजगड किल्ला आहे, तिकडून डोंगरातून पाणी येणार असतं. एकदम क्लास. येतं लक्षात? विराट कोहली साहेब ब्लॅक वॉटर प्यातात माहिती? असंच खडकातलं डोंगरातलं. कुठलं? 400-500 रुपये त्या पाण्याची काय कॉस्ट आहे. कोण कोण प्याणार? मिळतात येतं मुंबईमध्ये 500 रुपये लिटर. एक माणूस किती पाणी पितो दिवसाला? 3-4 4 लिटर. 4 लोक असतील तर 5 लोक असतील किती झालं? 4-5 20 लिटर. एका लिटरची व्हॅल्यू किती? 500 रुपये. 5 दुने म्हणजे एका दिवसाला किती रुपयाचं पाणी प्यायला? कोण कोण येतं तयार? दिवसाला 10,000. एका महिन्याला कोण? 3 लाख रुपयाचं पाणी कोण कोण प्यायला? हजारच नाही, हेल्थ डिस्टिंक्शनच नाही. ती म्हणतो अरे बापरे कसं शक्य आहे सर? ब्लॅक वॉटर. ब्लॅक वॉटर नंतर सगळ्यात भारी जे पाणी असतं त्याला कुठलं पाणी म्हणतात? अल्कलाईन वॉटर असतं. अल्कलाईन वॉटर. त्याची व्हॅल्यू असते 200-250 रुपये लिटर. आणि आपलं जे प्रोडक्ट आहे ना आयोनायझर, ते आपल्याला कुठलं पाणी देतं? अल्कलाईन वॉटर देतं. त्याची व्हॅल्यू काय? 200-250 रुपये. 200 रुपये पकडू आपण. आता आमच्या घरात आम्ही 5 लोक आहे. किती लोक आहे सर? 5. एक माणूस 4 लिटर पाणी भरत. 5 चोक 20 गुणले 200 किती रुपये? मागच्या महिन्यातल्या 20 तारखेपासून तुषार भोसले एका दिवसाला 4,000 रुपयाचं पाणी घरात पितात. किती रुपयाला? 20 ते आज तारीख किती आहे? 8. समजा 30 दिवस 20 दिवस झाले असं समजू. चालू 20 दिवस झाले. किती झाले? किती रुपयाचं पाणी पिले मी? हा 80,000 रुपयाचं पाणी पिलं. सनेची कृपा आहे माझ्यावर. किती रुपयाचं?
शपथ घेऊन सांगतो मी, आजपर्यंत असं फिल्म कधी जिंदगीत पाहिलं नाही. काय पाणी लागतं यार, बापरे. मी करायचं केरळला होतो आपण, ट्रिपला होतो ना, मजा केली का नाही. पण अशोक सरांना मी असं डोळ्यात पाणी होऊन सांगितलं, सर म्हणलं कोणाची आठवण येते, मॅडमची म्हणलं नाही, म्हणलं सर जिजाची म्हणलं नाही, म्हणलं सेक्रेटरी म्हणलं नाही, मग सर मला आठवण येते. शपथ मी सरांना म्हणलं आकाशाची आठवण येते. म्हणजे स्वप्न म्हटलं मला पाण्याचं. विचार करा काय फील असं. आल्यावर पहिले मी किती वाजता आलोय, 4 वाजता आलोय आज घरी, पहाटे 4-5 आलोय. आल्या पहिले मी सोफ्यावर बसलो आणि आमच्या मॅडम उठला. मॅडम म्हणलं प्लीज 8.5 pH असं बबल पाहिजे म्हणलं. ते पाणी मला दिलं. त्यामुळे मी 2 ग्लास पिले. किती? अमृत पिल्यासारखं. 90% आजार सॉल्व्ह होणार. किती टक्के? दुर्धर भयानक 200 आजारावर डायरेक्ट उपचाराचं काम करते पाणी. किती आजारावर? अरे मला कळलं 4th स्टेजचा कॅन्सर पण बरं करतं हे पाणी. किती स्टेज? 4th स्टेज कॅन्सर. म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर काय करतात? किमो. ते एका ठिकाणी मी वाचलं, तुम्हाला किमो करणं परवडल का आयोनाइज वॉटर पिणं परवडल? किमो का? हे पाणी एवढं इम्पॅक्टफुल पाणी, एवढं भयानक. 11 प्लेटचं एक मशीन आहे आपल्याकडं, मॅक्स. आयोनाइजर मॅक्स. आणि एक 7 प्लेटचं मशीन प्रो. एका मशीनची प्राइस किती आहे? 1,65,000 प्रो आणि 2,35,000 माझ्या घरात बसवले. आणि गुड न्यूज आहे, पुढच्या महिन्यात 2,35,000चं 2,80,000 होणार आहे. आणि 2,65,000चं आपलं सॉरी 1,65,000चं 1,85,000 किंवा जास्त पण होईल. काय सांगू शकत नाही, का आता सोन्याचे रेट वाढल्यात तसे प्लॅटिनमचे पण वाढत जातात. आपल्या हातात एवढ्या महिन्यापुरतं आम्ही हातापाया पडून रिक्वेस्ट करून सांगितलं एवढंच. आणि तुम्हाला माहिती आहे कोण कोण आहे? राजेश काळे तुम्ही मला दाखवलं. आपलं जे प्रोडक्ट 165 आहे ना, तेच प्रोडक्ट तुमच्या सोसायटीत तुम्ही दाखवलं. कितीला घेतले? 4,85,000 ला घेतले. आणि आपल्या प्लेट किती आहे? 7. त्यांचे 4 आहेत, आपले 7 आणि 11. आणि 4 प्लेटचं वापरून पण त्यांनी रिझल्ट काय सांगितले? रिझल्ट काय सांगितलं सांगा जरा पटपट. काय काय रिझल्ट? याच्यावरती त्यांना सोरायसिसचा आजार होता, तो पूर्ण बरा झाला. त्यानंतर मुलीला डॅन्ड्रफ होता, 2च दिवसात फक्त वापरल्यावर 2 दिवसात डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आई वडिलांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि स्वतः नवरा बायकोला डायबिटीसचा प्रॉब्लेम होता, 10-20 हजार रुपये खर्च येत होता, म्हणजे 1,00,000-1.5 लाख रुपये जाणार होते असं विचार केला त्यांनी. तो डायबिटीस आता पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे. आणि त्यांनी विचार केला की असं तसं वर्षाला माझ्या एवढं औषधाला जाणार आहे, ते मी जर मशीन घेतला तर त्याच्यामधून माझा बेनिफिट होणार. खतरनाक रिझल्ट, जबरदस्त रिझल्ट. आज मी गोष्ट सरांनी सांगितलं नाही, त्यांना आज एक सवय चांगली बेस्ट आहे ना. कुठली सवय त्यांना? आणि ते प्रूफ पण आहे आमच्याकडे. त्यांनी काय सांगितलं, एवढे जरी रिझल्ट आलेत पण मी हे पण त्याच पाण्यामध्ये घेतो. मला सांगायचं काय, एक तुम्हाला उदाहरण सांगितलं मी. लोकांचे कॅन्सर बरे झालेत मॅडम, नको नको ते. एक मुलगा तर म्हणला माझ्या घरात देवाची पूजा मी करत नाही, ह्या प्रोडक्टची पूजा मी करतो. का तर मागच्या 7 वर्ष माझ्या घरात आम्ही हे पाणी पितोय आणि 7 वर्षात एकदा पण माझ्या आईला मी दवाखान्यात नेलं. एवढे क्लास रिझल्ट, एवढं भारी प्रोडक्ट. खरं मॅडम? मॅडम खरं आहे का हे सांगतात लोक सगळं? हा, किती वर्षापासून तुम्ही वापरताय? 4 लाखाची मशीन. मॅडम उभे राहा. नाही ह्यांना काय वाटतं? मॅडम ऐका ना, आमच्या मॅडमने तुम्हाला 2,000 रुपये दिले आणि तुम्हाला आज प्रोग्रामला बोलवलंय हे सांगायला, आहे ना? असं वाटतं ना आमच्या लोकांना काही? 4,000चं मशीन तुम्ही 4 लाख, सॉरी 4 लाखाचं मशीन तुम्ही किती वर्ष वापरताय? 4 वर्ष झाले. कोरोना जेव्हा आला ना त्याच्या आधी. कोरोना नंतर हेल्थचे इश्यू वाढलात. कोण कोण ऍग्री आहे? लय कार्यक्रम झालाय कोरोना नंतर. हा सांदे बिंदे फुल कार्यक्रम झालाय. मॅडम तुम्ही काय घेतलं मशीन ते? माझ्या सासऱ्यांना ना 14-15 गोळ्या होत्या आणि 3.5 लाखाची पेसमेकरची मशीन आज पण डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये तशीच पडली आहे. कारण 3दा बॉडी ऑपरेट झाली त्यांची आणि त्यांना आम्ही 21 लाख रुपये घातले त्यावेळेला. जेव्हा बॉडी ऑपरेट झाली तेव्हा 2-2.5 लाख रुपये फिक्स म्हणजे फिक्स होतं ते.
म्हणजे आणि ऑपरेशन झालं की 2-2.5 लाख हा, लागायचे. असे 21 लाख रुपये घालून 3.5 लाखाची मशीन पेसमेकर असतं ते माहिती असेल कोणाला, तर ते तसंच पडलेलं आहे आता पण हॉस्पिटलला. माझे सासरे आता ऑफ झाले, पण माझ्या घरात जेव्हा मशीन आली त्याच्या 2 वर्ष ते ना एकही गोळी नव्हती. माझ्या सासूंचं कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर आज त्यांना एकही टॅबलेट नाहीये. त्यांच्या पायात रॉड आहे माझ्या सासूच्या, पण त्या एकदम ओके आहेत आत्ताच्या घडीला. जशा मॅडम आता बघून येऊन गेल्या त्या स्टेपला एकदम ओके. 2 वर्षात त्यांच्या 14 गोळ्या गेल्या सासऱ्यांच्या, आणि ते जाण्याच्या मुवमेंटला एकही गोळी नव्हती त्यांना. डोक्यावर ते जे पांढरे केस येतात ना, तिथं काळे केस येत होते. डोळ्यांच्या खाली सर्कल असतं, 70 क्रॉस झालं होतं त्यांचं, ते सर्कल गायब झालं. आणि एंड म्हणजे त्यांचा एंड असं झाला का फक्त घशामध्ये एक घास अडकला म्हणून ते ऑफ झाले, नाहीतर ते त्या कंडिशनपर्यंत 2 वर्ष ते व्यवस्थित होते. माझ्या स्वतःचं अशी मी खाली झोपू नाही शकत होती, बसू नाही शकत होते, पण आज ओके मी ऑल म्हणजे एकही टॅबलेट नाही. आणि माझी छोटी जन्माला यायच्या आधीपासून मी लोकांच्या घरून पाणी कॅनमध्ये भरून आणायची. हे जेव्हा मला हे समजलं का 4 लाखाची मशीन अशी अशी असते, तेव्हा मी तिच्या म्हणजे मी प्रेग्नंट होते तर तिला मी पाणी तिथून आणायचे धरून, की बाबा हे पाणी प्या, घरात ग्लास पाणी द्यायचे. म्हणजे माझी छोटी आज 6 वर्षाची म्हणजे आहे. लोकांच्या घरातून तुम्ही यायचे घेऊन? हो, मी पाणी घ्यायचे. मग मी त्यावेळेला जे डिसिजन घेतलं का नाही, आपण सगळी लाईफ आणि म्हणजे सगळं स्पॉइल होते त्याच्यामध्ये, आणि आमची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली हॉस्पिटलमुळे. त्याच्यामुळे मी माझा जॉब ब्रेक केला. हे आमच्या जॉबला होते, मग ती मशीन घेतली, सगळं गोल्ड विकलं पण मशीन घेतली. आज माझी मुलगी 6-7 वर्षाची आहे. ऑल अँड गुड फक्त पाण्यामुळे आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेन, कळकळीची विनंती, औषधं तर नंतरची गोष्ट आहे, पण जे तुम्ही पाणी पिताय ना, हे लाईफ लॉंग तुम्हाला हेच साथ देऊ शकतं आणि हेच आपली लाईफ स्थिर ठेवू शकतं. इथून पुढची जी पिढी आहे, जी माझी मुलगी 6 वर्षाची, ती 90 नाही, ती 100 क्रॉस करू शकते, पण फक्त पाणी बेस्ट पाहिजे. तुम्ही काय खाताय, काय पिताय, नो मॅटर, पण तुम्ही जे खाताय ना त्याच्यासाठी पण पाणीच मॅटर करतं. कारण आपण ते जे वॉश करतो ते पण त्या पाण्यानेच वॉश व्हायला पाहिजे, तेव्हा ते आपल्या पोटामध्ये म्हणजे एक ऑर्गॅनिक गोष्ट जाते असं बोलतो आपण. तर ते सगळं रिअली बघितलेली आहेत ह्या गोष्टी. आणि आज मी 4 वर्ष झाले, त्या बोलतात 4 लाख रुपये खूप जास्त आहे, पण मी जर 21 लाख रुपये मोजलेत ना, तर 1,65,000 नथिंग आहे इथे बसलेल्या प्रत्येकाला. प्रत्येकाने लोन करा, काय करायचं, एनिथिंग एनिवेअर, पण प्रत्येकाच्या घरामध्ये 4 काय किती प्लेटची मशीन, मी अजून तो डिटेल्स नाही आपली काढलेला. 7 प्लेटची मशीन आहे. हा, 7 प्लेटची आणि एक मशीन, आकार पण ती आहे. प्रत्येकाने आपल्या छोट्या बाळासाठी बसवा. तुमचं आणि आपलं बोलतो का सगळं संपलंय आता, आपल्या लाईफ मधलं बोलतो का मागचा पुढचा फ्युचर फक्त मुलांसाठी असतो, तर प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी ही मशीन आपल्या घरामध्ये बसवा, एवढीच रिक्वेस्ट करते. आणि थँक्यू आणि थँक्यू सो मच. आणि ज्यांनी मला इथं आणले त्या दीपाली मॅडम कुठे गेल्या, हा, त्यांची माझी भेट म्हणजे इंस्टाग्रामची, सर बोलते 2 मिनिटं, इंस्टाग्रामची रील, त्या मॅडमला मी आज 6 महिने झाले फॉलोअप करते. मी पण कुठला बिझनेस केला नाही, हे मला कोणी पर्सनली विचारलं तरी मी सांगेन. 4 लाखाची मशीन घरात आहे म्हणजे ऑब्व्हियसली मी त्याचा बिझनेस करण्यासाठी मशीन बसवली असा पार्ट असेल, पण मी एकही प्रॉडक्ट त्याचं सुद्धा विकलं नाही. ज्याला यायचं त्यांनी पाणी फ्रीमध्ये घेऊन जा असं. पण मॅडमला इन्स्टावरती फॉलो केलं, त्यांचे काही गोष्टी मी डिमोटिवेट झाली का मी पर्सनली त्यांचे ओपन करून ते रील्स ऐकायची दीपाली मॅडमच्या. त्यांचा माझा काहीही रिलेशन नाही, काही संबंध नाही. आज 8 दिवसापूर्वी त्या घरी येऊन गेल्या माझ्या, आणि आज मी इथं तुमच्या समोर उभी आहे. काय करायचं असलं तर कोणी कुठे पण पोहोचतो, तर प्रत्येकाने ही जर ऑपॉर्च्युनिटी आली आहे ना, मी पण खूप काही केलेलं आहे, 4-4, 5-5 वर्ष बिझनेस केले, कोटिंगचे बिझनेस केले, आणि आज इथं उभी आहे. पण काहीतरी लाईफ कोलॅप्स झाली आणि आज म्हणजे मॅडमला काही गोष्टी ऐकून मी आज इथं पोहोचले. तर प्रत्येकाने ह्याची ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवा, प्रोडक्ट पासून पाण्यापासून एव्हरीथिंग एनिवेअर. यस यस प्लीज सगळ्यांना थँक्यू आणि सो मच. मॅडम, तुमच्या घरामध्ये जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट केले, मला असं वाटतं मॅडम येणाऱ्या काळात खूप साऱ्या लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट करणार, बरोबर ना? 4 लाखाचं मशीन मॅडमने त्यावेळेस घेतले आणि एवढे बेनिफिट झालेत, आणि त्यांनी सांगितलं गोल्ड मोडून घेतले. अरे गोल्ड घाडायला जगलोच नाही तर घालणार कोण? हा, लय गरजेचं आहे, लय महत्वाचा, लय इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणून मी एवढ्या डीप मध्ये त्याच्यावर बोलतोय. आज खरंच प्रत्येक फॅमिलीची गरज आहे. आणि मॅडम मला काय वाटलं माहिती पहिलं, की हे मशीन श्रीमंत लोकांसाठी, हे मशीन करोडपती लोकांसाठी आहे, हे प्रोडक्ट आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी नाही. ज्यावेळेस मला कळलं ना, 1,65,000 मशीन मधून पाणी प्यायचं, 2,35,000 मशीन मधून पाणी प्यायचं, हे काय वेळ झालेत का? हे तर आम्ही साबण द्यायला गेलो ते म्हणते महाग आहे, पेज द्यायला गेली की म्हणते महाग आहे. काय सोनं दाखवलं की ते असं डोळ्यात मोठं करतो डायरेक्ट, आणि 2,35,000 दाखवलं काय करणार. पण ज्या दिवशी मी समजून घेतलं ना, त्या दिवशी म्हणलं ज्याला हे बेनिफिट समजणार ना मॅडम, हे 2 लाख आणि 4 लाख सोडा, 10 लाख पण हे मशीन घेणार. आणि मी जेव्हा पाहिलं ना हे मशीन कोण वापरतो, विद्या मॅडम
एका व्यक्तीने घोट्यात मशीन बसवले, गायांच्या घोट्यात. एकाने पत्र्याच्या झोपडपट्टीत, कुठं झोपडपट्टीत पण मशीन बसवले. कुठं बसवलं? झोपडपट्टीत, खेड्यात, पाड्यात, कुठं पण. एवढं इम्पॉर्टंट. त्यावेळेस मला कळलं, जर समजलं नाही, ज्याला स्वतःची फॅमिली हेल्दी ठेवायची, सगळे आजार बंद करायचे, एकदम स्ट्रॉंग हेल्दी राहायचं ना पूर्ण फॅमिलीला घेऊन, त्यांना ह्याच्याशिवाय दुसरं सोल्युशन काहीच टेम्पररी नाही, परमनंट सोल्युशन आहे पाणी. तर मी तुम्हाला एक छोटासा डेमो दाखवतो, बघायचं. या इकडे पटकन लीडर, या सगळे या. आता हे बघा, ही बॉटलवर नाव काय आहे? सनेजच्या खाली बघा. हा, सनेजनी बॉटल दिलेली मला, तुषार भोसले. हे आपल्या सकाळी मी आयोनायझर मधलं पाणी आणले. मला पहिला आणलं होतं, पण नंतर लीडर लोकांना म्हणलं सोय होत असेल तर सांगा, मला दाखवायचंय काय पाणी आहे, कसं काम करतो. आता एकामध्ये आपण काय करू, हा टाका. आपल्याला बिस्लरी पाणी प्यायला काय वाटतं आपल्याला? मी कसलं पाणी पिलं? बिस्लरीचं पाणी पिलंय, मिनरल्स. लय भारी वाटतं ना कधी कधी ते बिस्लरीचं पाणी. टाका मॅडम पटकन. ते खोला तुम्ही कोणीतरी. बरं फोटो काढा. हे बिस्लरीचं पाणी. आता हे काढा. सनेज आयोनायझर वॉटर, आयोनाइज वॉटर ते भरायचं. आपल्या शरीराला ना मिनिमम मला वाटतं 50च्या पुढचा TDS लागतो आणि 150च्या आत, बरोबर ना? तर आता मी तुम्हाला TDS दाखवतो. हा कुठला आहे? बिस्लरीचा TDS किती आहे बघा. 50 40 ते 50च्या मध्ये दिसते मला. हे किती आहे? 103. आपल्या घरचा प्रोडक्ट किती TDS? 100. आता हे जिरं बघू आपण. हा ठीक आहे, टाकू. हे कुठले आहे? बिस्लरी वॉटर. टाका अजून टाका. थोडं मागच्या नाही दिसू द्या. टॉर्च चालू करा मोबाईल. हा बस त्यात टाका. टाका टॉर्च चालू कर. ते पण हलवा, हे पण हलवा. टॉर्च का तिकडे पण टॉर्च चालू करा. तिकडे पण टॉर्च चालू करा. मोबाईलला बघा दिसते तुम्हाला. हा बघा. आता ह्याच्यात काय झालंय? जिऱ्याचा कलर बदलला. हे पाणी कसं झालं? सगळं येलो येलो झालं. आता त्याच्यात कलर बदललाय का? जसं टाकलं तसंच आहे. ह्याचा अर्थ काय? आपण जे पाणी पितो, आपल्याला वाटतं आपण हेल्दी पाणी पितो, मिनरल युक्त पाणी करतो. पूर्ण मेलेलं पाणी, काही मिनरल्स असतात त्याच्यामध्ये. डेड पाणी शरीराला वाचतोय, ज्याचा इम्पॅक्ट चांगला होतच नाही. कुठला होतोय? व्हाईट. आणि ह्याच्यात बघा जिरं टाकलं आपण, पाणी उकळल्यानंतर जसा जिऱ्याचा कलर होतो तसा कलर झाला. पाहिजे तुम्ही? हा सगळं म्हणजे त्याला थोडक्यात मला सांगायचं काय, ते मिनरल्स आपल्या शरीरामध्ये ब्लड मध्ये जर मिक्स व्हायचे असतील तर ते मिनरल्स कसे पाहिजे? म्हणजे छोटे छोटे पाहिजेत ना. हे जे मोठे मिनरल्स असतात, आपलं जेव्हा 11 प्लेट 7 प्लेट मधून प्लॅटिनमच्या प्लेट मधून पाणी येतं ना, ते मिनरल्स छोटे साईज मध्ये होतात आणि ते इन्स्टंट ब्लड मध्ये मिक्स होऊन आपल्या शरीराला हेल्दी लागणार पाणी तयार होते. लक्षात आलं का तुम्हाला? थोडक्यात ते केमिकल्स घाण शरीरातले काढण्याचं काम करते. म्हणजे मेन मी म्हणता ना परमनंट सोल्युशन एक दुसरा. आणि आता काय? हळद पाण्यात टाकली की मिक्स होते ना हळद. होते. आता आपण पाहू. काढा हळद. ज्यावेळेस मला हे कळलं ना की हे पाणी एवढं इम्पॉर्टंट आहे, ह्याच्या असे आहेत ना कित्येक प्रकारचे डेमो होतात. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवतोय फक्त की तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल. जेव्हा मी जिऱ्याचा डेमो पाहिला ना, जिऱ्याचा डेमो, त्या दिवशी मी हँगच झालो. म्हटलं काय खतरनाक करावं. ग्रीन टी मध्ये ना, ग्रीन टी आपण जे बाहेरचे पेतात, आपल्याला पाणी गरम करून टाकावं लागतो ना. हे फक्त डीप केलं ना ग्रीन टी तयार होते. म्हणजे 1 ग्लास पाणी पिलं ना आपण, 1 ग्लास पाणी मॅडम, 1 ग्लास 10 ग्रीन टी प्यायल्यानंतर जे मिळणार ना ते एका ग्लास मध्ये 10 ग्रीन टी. बघा आता हळदीचा एक डेमो पाहू आपण. घ्या अजून काढायचं पाणी. बस टाका हळद. ह्याच्यात पण टाका. दाखवा. लाईट चालू करा ना मोबाईलचा टॉर्च. ह्याच्यात एक चमचा घ्या. बघा आता ह्याच्यात हळद पाहिजे तुम्ही? बघू इकडं.
दिसतंय तुम्हाला? मागच्यांना काय काय दिसतंय? सरा सरा बाजूला सरा, त्यांना दाखवा. हा ओके, दिसतंय? लाईट बघा, त्याच्यात हालत तशीच आहे, अजिबात डिझॉल्व नाही झाली, तशीच राहिली. हा बस करा, चमचा बंद करा. ह्याच्यात सगळ्या अख्खी हालत काय झाली? डिझॉल्व पण झाली आणि तिचा कलर त्याच्यात आहे तशीच राहिली. आयोनाइज वॉटर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही हालत तशीच जाऊन बसणार आणि ही हालत पूर्णपणे काय झालेली आहे? मिक्स झालेली आहे. एवढं पॉवरफुल पाणी आहे. तर माझी रिक्वेस्ट असेल, आज तुम्हाला असं वाटू शकतं की ह्या लोकांना हे प्रोडक्ट विकायचे म्हणून सांगतात. माझे शब्द तुम्हाला आठवणार, आज पण, उद्या पण, येणाऱ्या काळात पण, हेल्दी राहिल्यावर पण. तुमच्या शेजारचा कोणतरी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळणार, बरं झालं आम्ही हे पाणी पितोय, जसं मॅडमनी सांगितलं. त्यावेळेस कळणार तुम्हाला की हे पाणी किती इम्पॉर्टंट आहे, हे शब्द किती महत्वाचे आहेत. तर आज मला एकच सांगायचंय, एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढ्या मोठ्या प्लेटचं एवढं पॉवरफुल मशीन देणारी भारतातली नाही, जगातली एकच कंपनी आहे सनेज. शेवटचे 5 मिनिटं फक्त मी तुमच्याशी बोलणार आहे. हेल्थ हा विषय महत्वाचा आहे, प्रोडक्ट हे महत्वाचे आहे. आज प्रत्येक प्रोडक्ट मला वाटतं 10-12 कॅटेगरीमध्ये 250-300 प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हेल्थ कॅटेगरी असतील, ॲग्रीचे प्रोडक्ट असतील, डेली नीडचे प्रोडक्ट असतील, शेतीचे प्रोडक्ट असतील, सगळ्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट आहेत. आपले सोप कुणी कुणी वापरलाय? साबण, सनेजचे. तुमच्यात हिंमत आहे दुसऱ्या सोपनी करायची आंघोळ? करून दाखवा. करूच शकत नाही. आम्ही 5 स्टार हॉटेलला गेलो तरी आपले सोप वापरूच शकत नाही. पेस्ट कुणी कुणी वापरली? एक परवेरमधला माणूस मला बोलला होता 4.5 लाख रुपये खर्च केला दाताला मी, पण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. पण तुमची चारकोल पेस्ट एकच वापरली, 15 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह. 15 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह. काट्या सोडा वगैरे हेल्थचे प्रोडक्ट, लोकांचे ऑपरेशन कॅन्सल झाले. म्हणजे मला प्रत्येक प्रोडक्ट एकदम टॉप क्वालिटी आणि प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आहे ना आपल्या फॅमिलीचं हित आहे, आपल्या फॅमिलीची हेल्थ आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पैसे कमवतो आणि खर्च करतो. ऍग्री आहे ना? मग मला एकच सांगायचं,